वाढत्या अपघातांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या शिवशाहीमुळे एसटी महामंडळाची डोकेदुखी वाढल्याने प्रवासी सेवेत फेल ठरलेल्या या शिवशाही बसला अखेरची घरघर लागली आहे। या गाड्यांची सेवा आता बंदच केली जाणार असून पुनर्बांधणी करण्यात आल्यानंतर या शिवशाही बस लालपरी अथवा हिरकणी म्हणून धावणार आहे। आश्चर्याची गोष्ट म्हणजे महामंडळाने शिवशाहीसाठी लोकप्रिय एशियाडला इतिहास जमा केले होते। आता पहिल्या टप्प्यात 100 शिवशाही बस हिरकणी म्हणजेच एशियाड बसमध्ये रूपांतरित होणार आहे। साध्या गाडीत रूपांतर करण्यासाठी शिवशाहीमधील वातानुकूलित यंत्रणा काढून टाकण्यात येणार असून अंतर्गत बदलांसह रंगसंगती देखील बदलण्यात येणार आहे। शिवशाहीचे रूपांतर लालपरी अथवा हिरकणी बसमध्ये केल्यानंतर तिकीट दरात देखील बदल होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे शिवशाही इतिहास जमा होऊन पुन्हा एशियाड अवतरणार याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक अनभिज्ञ असल्याचे दिसते। ते म्हणाले, शिवशाहीचे एशियाडमध्ये रूपांतर करण्याबाबतचा प्रस्ताव अद्याप माझ्याकडे आलेला नाही, परंतु शिवशाहीचे अपघात प्रवाशांच्या तक्रारी असतील आणि शिवशाहीचे एशियाडमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय प्रवासीभिमुख असेल तर त्याचा नक्कीच विचार केला जाईल। महामंडळाच्या ताफ्यात सध्याच्या घडीला स्वमालकीच्या 790 शिवशाही आहेत। त्यापैकी निम्म्या बस प्रवासी सेवेत असून उर्वरित बस नादुरुस्त अवस्थेत एसटीच्या विविध कार्यशाळांमध्ये उभ्या आहे। शिवशाही बस सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात आहेत। या गाड्यांमध्ये वारंवार तांत्रिक दोष आढळून आले आहेत। साध्या बसच्या तुलनेत शिवशाहीच्या अपघातांचे प्रमाण देखील जास्त आहे। या बस जुन्या झाल्या असून त्या रस्त्यातच बंद पडतात, खडखड आवाज ऐकू येतो, वातानुकूलित यंत्रणा बंद असते, शिवाय शिवशाहीचा वेगही तसा मंदच आहे, अशा तक्रारी वारंवार प्रवाशांनी महामंडळाकडे केल्या आहेत। परिणामी सुरुवातीपासूनच प्रवाशांच्या पसंतीतला न उतरलेली शिवशाही बस लवकरच एसटीच्या ताफ्यातून इतिहास जमा होणार आहे। वर्ष 2017 मध्ये दिवाकर रावते परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष असताना अगदी वाजत गाजत मुंबई रत्नागिरी या महामार्गावर शिवशाही बसचा जन्म झाला होता। या शिवशाही बससाठी एसटीने आपल्या एशियाड लोकप्रिय ब्रँडला तिलांजली दिली होती। सर्वसामान्य प्रवाशांना किफायतदार दरात वातानुकूलित बसमधून प्रवास अशी संकल्पना घेऊन भाडेतत्त्वावर सुमारे 1000 शिवशाही त्यावेळी घेण्यात आल्या। सुरुवातीला भाडेतत्त्वावर या बस घेतल्याबद्दल रावते त्यांच्या निर्णयावर प्रचंड टीका झाली होती। विशेषतः एसटीच्या कर्मचाऱ्यांनी देखील शिवशाहीला विरोध केला होता। पुढे खासगी चालकांना बस व्यवस्थित चालवता येत नाही, ते मद्यपान करून बस चालवतात, बस मार्गात मध्येच बंद करून झोपा काढतात, याबरोबरच्या बसच्या अपघाताचे प्रमाण देखील वाढले आणि शिवशाही वादात सापडली। तर तुमचा शिवशाहीबद्दल कसा अनुभव आहे तो पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की शेअर करू शकता।